बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड. स्टँडर्ड 9th चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 1.1 पार्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, बंद खडके कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या लेसन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सुरुवातीचे दोन एक्झाम्पल्स पाहिले होते. त्या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये आपण पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलं असतं, त्या पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं याचा अभ्यास केला होता. त्याच प्रॅक्टिस सेटला आज आपण आजच्या लेसन मध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि पुढचा क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is between the other two if the points are non-collinear state so. म्हणजे की हे जे माहिती दिलेली आहे आपल्याला, त्या माहितीमध्ये जे डिस्टन्स दिलेला आहे पॉइंट मधला, त्यावरून हे ठरवायचं की कोणता पॉइंट हे बाकी कोणत्या दोन पॉइंटच्या दरम्यान आहे. तर दरम्यान कधी असते, जेव्हा पॉइंट्स कोलिनियर असतात. आणि पुढे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की समजा ते पॉइंट्स जर कोलिनियर नसतील, नॉट कोलिनियर, तर त्याचा सुद्धा आन्सर लिहा. म्हणजे आता इथं हे ठरवायचं आपल्याला की पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही. आणि जर असेल तर कोणता पॉइंट दरम्यान येईल, नसेल तर पॉइंट्स कोलिनियर का नाही याचा रिझन. तर पहिल्यामध्ये दिलेला आहे डिस्टन्स ऑफ p, r 7. तर पॉइंट p आणि r मधला अंतर 7 आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट PQ इक्वल टू 10. P आणि Q मधला डिस्टन्स 10 आहे. त्याच पद्धतीनं Q आणि R या दोघांमधला डिस्टन्स दिलेला आहे 3. तर एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न. तर सर्वात आधी दिलेल्या तीन डिस्टन्स पैकी सर्वात मोठा डिस्टन्स कोणता ते आपल्याला पाहायचं. तर पहिला 7 आहे, दुसरा 10 आहे आणि शेवटचा डिस्टन्स आहे 3. अर्थातच सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे, P आणि Q मधला. किती आहे, 10 युनिट. ते आपण लिहून टाकणार. डिस्टन्स ऑफ P, Q इज इक्वल टू 10. काय केलं आपण, तर दिलेल्या तीनही डिस्टन्स पैकी जो सर्वात मोठा डिस्टन्स आहे तो लिहिलं. आता काय करायचं, जे राहिलेले दोन डिस्टन्स आहेत त्या दोघांची ऍडिशन करायची. तर डिस्टन्स ऑफ P, R प्लस डिस्टन्स ऑफ Q, R. तर PR मतलब किती आहे, 7 आहे, प्लस QR मतलब किती आहे, 3 आहे. आता दोघांची ऍडिशन केली, 7 प्लस 3 किती येते, 10. तर सर्वात मोठा डिस्टन्स आहे 10 आणि राहिलेल्या दोन डिस्टन्सची ऍडिशन सुद्धा किती आली, 10. म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. सो वी राइट distance of P, Q is equal to distance of P, R plus distance of QR. जेव्हा दोन लहान डिस्टन्सचे ऍडिशन मोठ्या डिस्टन्स इतकी येते तेव्हा ते तिन्ही पॉइंट्स कोलिनियर असतात. therefore points P, Q, R are collinear. म्हणजे यावरून हे ठरवू शकतो आपण की पॉइंट्स कोलिनियर आहे किंवा नाही. डिस्टन्स जर अनइक्वल आलं तर नॉट कोलिनियर राहणार. आता आपण पाहिलं होतं की तीन पॉइंट कोलिनियर आहे. समजा फॉर एक्झाम्पल P, Q आहे, तीन पॉइंट आहे, तर तीन कंडिशन भेटतात आपल्याला. P, Q, R, Q, P, R आणि P, R, Q. तिन्ही कंडिशन मध्ये काय आहे, तर P आणि R च्या बिटवीन Q आहे, Q आणि R च्या बिटवीन P आहे, P आणि Q च्या बिटवीन R आहे. तर तीन पैकी कोणतीही कंडिशन पैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते. तर हे तीन पॉइंट कोलिनियर असेल तर या तीन पैकी या तीन कोलिनियर पॉइंट साठी कोणती कंडिशन सॅटिस्फाय आहे ते आपल्याला पाहायचं. तर जे सर्वात मोठा डिस्टन्स असतो ते एंड पॉइंट असतात. म्हणजे PQ हा सर्वात मोठा डिस्टन्स आहे, याचा अर्थ P आणि Q हे एंड पॉइंट आहे. तर या तिसऱ्या फिगर मध्ये P आणि Q आपण एंड पॉइंट दर्शवलेले आहेत. तर PQ झाले एंड पॉइंट आणि राहिलेला पॉइंट कोणता आहे, तर राहिलेला पॉइंट आहे R. याचा अर्थ काय आहे की P आणि Q या दोन पॉइंटच्या दरम्यान कोणता पॉइंट येतो, R येतो. therefore point R
lies in between points P and Q. हा झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे या तीन पॉइंट पैकी R हा पॉइंट हे P आणि Q च्या बिटवीन म्हणजे दरम्यान आहे. तर या पद्धतीनं या स्वरूपाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढचा एक्झाम्पल घेऊ असाच. आता याच प्रश्नामधला सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे डिस्टन्स ऑफ RS इक्वल टू 8, डिस्टन्स ऑफ ST इक्वल टू 6 आणि डिस्टन्स ऑफ RT इक्वल टू 4. आता तिन्ही डिस्टन्स पैकी सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे तर तो आहे पॉइंट R आणि S मधला डिस्टन्स जे की दिलेला आहे 8 युनिट. तो आधी लिहून टाकू आपण. डिस्टन्स ऑफ R, S इक्वल टू 8. आता जे राहिलेले दोन डिस्टन्स आहे त्यांचे ऍडिशन करू आपण. डिस्टन्स ऑफ ST प्लस डिस्टन्स ऑफ RT इज इक्वल टू ST. तर ST मधला डिस्टन्स आहे 6, RT मधला डिस्टन्स आहे 4. 6 प्लस 4 10. तर सर्वात मोठा डिस्टन्स 8 आहे. राहिलेल्या दोन डिस्टन्सची ऍडिशन किती आली 10. 8 आणि 10 काय आले अनइक्वल आले. So we write distance of R, S is not equal to distance of S, T plus distance of R, T. म्हणजे RS चा डिस्टन्स हे ST आणि RT च्या ऍडिशन इतकं आलं नाही म्हणून आपण इथे दिलं नॉट इक्वल टू. जेव्हा डिस्टन्स अनइक्वल येते याचा अर्थ दिलेले तीनही पॉइंट्स नॉन कोलिनियर आहेत. Therefore points R, S, T are non-collinear. आता हे पॉइंट्स नॉन कोलिनियर आहेत. मग जेव्हा पॉइंट्स नॉन कोलिनियर असतात तेव्हा कोणताही पॉइंट हा रिमेनिंग दोन पॉइंटच्या दरम्यान नसतो. तर इथं बिटवीननेस आपल्याला लिहिता येत नाही. बिटवीननेस फक्त कोलिनियर मध्येच येते. हा नॉन कोलिनियर असल्यामुळे याच्यामध्ये बिटवीननेस येत नाही. पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता याच प्रश्नामधला जो तिसरा एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये A आणि B चा डिस्टन्स 16 आहे, C आणि A चा डिस्टन्स 9 आहे, B आणि C चा डिस्टन्स आहे 7. तर तिन्ही पैकी सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे तर तो आहे डिस्टन्स ऑफ AB. तो आहे 16 युनिट. मग सर्वात मोठा डिस्टन्स लिहू आपण. डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 16. आता जे राहिलेले दोन डिस्टन्स आहेत त्यांचे ऍडिशन करू आपण. डिस्टन्स ऑफ CA प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू CA 9 आहे, BC 7 आहे. 9 आणि 7 किती ऍडिशन 16. तर सर्वात मोठा डिस्टन्स AB 16 आहे. राहिलेल्या दोन डिस्टन्सचे ऍडिशन सुद्धा 16 येत आहे म्हणजे दोन्ही इक्वल आहे. So we write distance of A, B equal to distance of CA plus distance of BC. इथं इक्वल आलेला आहे. इक्वल आहे याचा अर्थ पॉइंट्स कोलिनियर आहे. पॉइंट्स A, B, C are कोलिनियर. आता जेव्हा तीन पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हा कोणताही एक पॉइंट हा राहिलेल्या दोनच्या दरम्यान येतो. तर इथं सर्वात मोठा डिस्टन्स आहे AB. तर याचा अर्थ A आणि B हे एंड पॉइंट आले पाहिजे. मग A आणि B हे एंड पॉइंट आले तर बिटवीन मध्ये पॉइंट कोणता येईल C येईल. Therefore point C lies in between points A and B. तर या पद्धतीने कोलिनियर वरून आपण बिटवीननेस लिहू शकतो. तर या पद्धतीचे एक्झाम्पल अजून आहे तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला चौथा क्वेश्चन आहे. ऑन अ नंबर लाइन पॉइंट्स A, B, C are such that distance between point A and C is 10. Distance between point C and B is 8. तर आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट A and B. इथं पुढे दिलेलं आपल्याला कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. तर आपल्याला सर्व पॉसिबिलिटीजचा विचार करायचं.
तर आपल्याला माहित आहे की 3 पॉइंट जर कोलिनियर असेल तर एकंदरीत आपल्याला 3 पॉसिबिलिटीज मिळतात. तर इथं आपण बी बिटवीन दाखवलं ए आणि सी च्या. इथं आपण ए बिटवीन दाखवलं बी आणि सी चा. त्याच पद्धतीनं आपल्याला सी बिटवीन दाखवता येते ए आणि बी चं. तर त्याने फक्त ए बी सी हे डायरेक्ट कोलिनियर न सांगता म्हणजे सिक्वेन्स न देता त्याने आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. या तिन्ही पॉसिबिलिटीचा विचार करून आपल्याला AB चं डिस्टन्स किती येईल ते आपल्याला काढायचं. आपण एक एक पॉसिबिलिटीचा विचार करू आणि आपले आन्सर काढू. तर आपली पहिली पॉसिबिलिटीज पॉइंट A B C म्हणजे या पद्धतीने फिगरिंग येईल आपली. सुरुवातीला पॉइंट A बिटवीन पॉइंट B शेवटचा पॉइंट C. आता याच्यामध्ये जर आपण इक्वेशन लिहिलं तर या पद्धतीने लिहू शकतो आपण डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC. म्हणजे AB आणि BC या दोन डिस्टन्सची ऍडिशन केली तर आपल्याला AC हा डिस्टन्स भेटतो पॉइंट कोलिनियर असेल तर. आता AB फाइंड करायचं आपल्याला. डिस्टन्स ऑफ BC किती दिलेला आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC किती दिलेला आहे 10. तर प्लसचा 8 राइट साइडला मायनस distance of A comma B equal to 10 minus 8. The distance of AB is equal to 2. हे झाली पहिली पॉसिबिलिटीज की A आणि B मधला डिस्टन्स किती येऊ शकतो 2 येऊ शकतो. जिथे आपण A नंतर B नंतर C हा क्रम घेतला होता. आता आपण सिक्वेन्स चेंज केली. पॉसिबिलिटीज नंबर 2. आता आपण घेतलं A त्याच्यानंतर घेतलं C त्याच्यानंतर घेतलं आपण B. आता C ला बिटवीन घेतला आपण. इथं आपण B ला बिटवीन घेतलं होतं. आता या पॉसिबिलिटीचा विचार केल्यानंतर आपल्याला इक्वेशन या पद्धतीने लिहिता येईल की डिस्टन्स ऑफ AC प्लस डिस्टन्स ऑफ CB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AB. तर दिलेल्या किमती जर ठेवल्या आपण तर A आणि C मधला डिस्टन्स आहे 10. C आणि B मधला 8 आहे. A आणि B मधला आपल्याला काढायचा आहे. तर 10 प्लस 8 इज 18. तर आपल्याला AB चा डिस्टन्स भेटतो 18. ही झाली आपली सेकंड पॉसिबिलिटीज. आता कोणत्याही दिलेल्या क्वेश्चन या पद्धतीमध्ये दोनच पॉसिबिलिटीज हे राइट असतात, थर्ड नसते. तर का नसते ते चेक करू आपण. नंबर 3 इथं आपण पॉइंट B बिटवीन घेतलं, इथं पॉइंट C बिटवीन घेतलं. आता तिसऱ्या मध्ये आपण पॉइंट A बिटवीन घेणार. तर ही तिसरी पॉसिबिलिटीज BAC. आता याच्यावरून आपल्याला इक्वेशन लिहिता येते डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ BC. तर AB आपल्याला फाइंड करायचं आहे. AC 10 आहे, BC 8 आहे. प्लस चे 10 मायनस मध्ये जातात. डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू 8 minus 10 which is equal to -2. तर इथं आन्सर मायनस मध्ये येत आहे. and we know distance will never negative. डिस्टन्स हा कधी निगेटिव्ह नसतो, परंतु इथं डिस्टन्स -2 येत आहे. मग this possibilities is not exist. तर कोणत्याही तीन कोलिनियरच्या बाबतीत जे तीन पॉसिबिलिटीज असतात त्यापैकी दोन एक्झिस्ट असतात, एक नॉट एक्झिस्ट असते. कारण आलेला आन्सर हा मायनस असेल तर डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतो. म्हणून ही तिसरी पॉसिबिलिटीज या प्रश्नाच्यासाठी नॉट एक्झिस्ट आहे. तर मग दोन पॉसिबिलिटीज मध्ये आपले आन्सर आहे. पहिला आहे AB मधला आन्सर 2 आहे आणि दुसरा AB मधला डिस्टन्स आहे 18. हे दोन पॉसिबिलिटीजचे आपले आन्सर.
आता जो आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केला त्या स्वरूपाचा क्वेश्चन नंबर 5 की पॉइंट्स x y z हे कोलिनियर पॉइंट्स आहे. x आणि y मधला डिस्टन्स 17 आहे, y आणि z मधला डिस्टन्स 8 आहे. तर आपल्याला x आणि z मधला डिस्टन्स काढायचं. इथं सुद्धा आपण सर्व पॉसिबिलिटीजचा विचार करू. तर आता जसं क्वेश्चन नंबर 4 आपण लॉग मेथडने सॉल्व केलं, हे सहज सोप्या पद्धतीने या पद्धतीने सॉल्व करता येईल आपल्याला. आपल्याला फाइंड करायचं डिस्टन्स ऑफ x z. त्यासाठी दिलेल्या दोन डिस्टन्सचे ऍडिशन, डिस्टन्स ऑफ xy प्लस डिस्टन्स ऑफ yz. म्हणजे xz आपल्याला फाइंड करायचा आहे आणि xy आणि yz मधला डिस्टन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. तर xz फाइंड करण्यासाठी दोघांचे आपण ऍडिशन करत आहोत. तर xy ची व्हॅल्यू 17 आहे, yz ची 8 आहे. तर हा ऍडिशन येतो 25. तर हे झाली एक पॉसिबिलिटीज. ऍडिशन करून आपण काढलं x आणि z मधला डिस्टन्स. त्याच पद्धतीने आपण दिलेल्या दोन डिस्टन्सचं सबट्रॅक्शन करून सेकंड पॉसिबिलिटीज न काढू शकतो. तर आपल्याला लिहिता येईल डिस्टन्स ऑफ xz इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ xy मायनस डिस्टन्स ऑफ yz. तर xy चा डिस्टन्स 17 आहे, yz चा 8 आहे. 17 मधून 8 मायनस केलं तर किती राहतात? 9 राहतात. या पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने आपण दोन डिस्टन्स दिले असता तिसरा डिस्टन्स फाइंड करू शकतो, एकदा ऍडिशन करून एकदा सबट्रॅक्शन करून. पण सबट्रॅक्शन करताना एक काळजी घ्यायची की नेहमी मोठ्या डिस्टन्स मधूनच लहान डिस्टन्स मायनस करायचं. जर याला आपण उलट सबट्रॅक्शन केलं, लहान मधून मोठा मायनस केलं, तर येणारा आन्सर हा निगेटिव्ह राहील, जे की डिस्टन्स निगेटिव्ह येत नसतो. तर ही इथे आपल्याला काळजी घ्यावी लागते की सबट्रॅक्शन करताना नेहमी मोठ्या डिस्टन्स मधूनच लहान डिस्टन्स आपल्याला मायनस करावं लागते. आता एक्सरसाइज मधला एकदम सोपा प्रश्न क्वेश्चन नंबर 6 की जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचा उपयोग करून आपल्याला लेंथ ऑफ एबी फाइंड करायचं. तर दिलेली इन्फॉर्मेशन कोणती आहे? तर आपल्याला 3 पॉइंट्स कोलिनियर दिलेले आहेत ए बी सी. त्याचा जर आपण स्केच तयार केलं, लाईन तयार केली, तर या पद्धतीने तयार होते. पहिला पॉइंट ए आहे, दुसरा पॉइंट सी आहे, सॉरी बी आहे आणि तिसरा पॉइंट सी आहे. ते दिलेला आहे ए बी सी. त्या पद्धतीने स्ट्रेट लाईन काढली आपण, त्याच्यावर तिन्ही बिंदू घेतले ए बी सी. आता ए आणि सी मधला लेंथ आहे 11. तर ए पासून सी पर्यंत हा जो लेंथ आहे तो 11 दिलेला आहे. बी आणि सी चा लेंथ दिलेला आहे 6.5. तर बी आणि सी मधला लेंथ आहे 6.5. तर या माहितीचा उपयोग करून आपल्याला ए आणि बी मधला लेंथ काढायचा आहे. तर एकदम सिंपल आन्सर A, B, C are collinear. Therefore, we write length of AB. पहले दोन बिंदू घेतले आपण प्लस लेंथ ऑफ BC. फर्स्ट सेकंड घेतलं, सेकंड थर्ड घेतलं. AB प्लस BC. राइट साइडला काय लिहिता येईल? लेंथ ऑफ AC. AB प्लस BC इज इक्वल टू AC. आता दिलेले व्हॅल्यूज AB आपल्याला फाइंड करायचा आहे. BC किती आहे? 6.5. AC किती आहे? 11. Therefore, length of AB is equal to 11 plus 6.5 minus मध्ये. तर length of AB which is equal to 4.5. 11 मधून 6.5 मायनस केलं तर आन्सर राहते 4.5. ते एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न. सेकंड प्रश्नामध्ये दिलेला आहे RST हे तीन कोलिनियर पॉइंट आहे. ST ची लेंथ 3.7 आहे, RS ची लेंथ 2.5 आहे. आपल्याला RT ची लेंथ काढायची आहे. तर RST कोलिनियर आहे, याची आपण जर लाईन काढली तर या पद्धतीने आपल्याला स्केच करता येईल फिगर. तर सर्वात पहिला पॉइंट R आहे लाईनवर, त्याच्यानंतर आहे S आणि शेवटचा पॉइंट आहे T. एक लाईनवर आपण तीन कोलिनियर पॉइंट घेतले. आता S आणि T याची लेंथ आहे 3.7. त्याच्यानंतर R आणि S याची लेंथ आहे 2.5. तर आपल्याला कशाची काढायची? RT याची लेंथ काढायची. तर दिलेले पॉइंट्स R S T are collinear points. Therefore we write length of RS पहिले दोन प्लस लेंथ ऑफ ST सेकंड आणि थर्ड
इज इक्वल टू लेंथ ऑफ RT. तर RS किती आहे 2.5, ST किती आहे 3.7 इज इक्वल टू लेंथ ऑफ RT. आता दोघांची ऍडिशन केली आपण तर 5 plus 7 12 1 carry 4 plus 2 6 6.2 is the length of RT. आता 6व्या मधला शेवटचा तिसरा प्रश्न. If x y z are collinear, length of x z is 3 root 7, length of y z is root 7, then find the length of y z. तर तीन कोलिनियर पॉइंट्स x y z त्याचे फिगर काढले आपण. तर पहिला पॉइंट x, दुसरा पॉइंट y, तिसरा पॉइंट z. x आणि y यामधला डिस्टन्स दिलेला आपल्याला √7. x आणि z यामधला डिस्टन्स आहे 3√7. y z यामधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. आता याच्यावरून इक्वेशन लिहिता येईल आपल्याला 3 पॉइंट्स कोलिनियर x y z. तर लिहिता येते लेंथ ऑफ xy प्लस लेंथ ऑफ xy plus length of yz is equal to length of xz. आता xy किती आहे √7 प्लस लेंथ ऑफ yz आपल्याला फाइंड करायचा आहे. लेंथ ऑफ xz दिलेला आहे 3√7 प्लस चा √7 मायनस मध्ये length of yz is equal to 3√7 minus √7. Length of yz is equal to 2√7. हा होता 6व्या मधला तिसरा प्रश्न. आता एक शेवटचा प्रश्न आहे एक्सरसाइज मधला. तर एक्सरसाइज मधला शेवटचा 7वा प्रश्न. which figure is formed by 3 non collinear points. जर 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर असेल म्हणजे एका रेषेत नसेल. फॉर एक्झाम्पल इथं आपण पहिला पॉइंट घेतला त्याला समजा नाव दिलं A. इथं आपण दुसरा पॉइंट घेतलं त्याला नाव दिलं B. आता थर्ड पॉइंट असं घ्यायचं आपल्याला की ते नॉन कोलिनियर एका रेषेत आले नाही पाहिजे. तर C आपल्याला कुठेही घेता येईल. समजा इथं घेतला आपण C. ते नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे किंवा दुसऱ्याही पद्धतीनं नॉन कोलिनियर पॉइंट घेता येते. आता प्रश्न काय विचारलं की यांना जोडल्यानंतर कोणती फिगर तयार होते. तर कोणती फिगर तयार होईल जोडल्यानंतर तयार होईल एक ट्रायंगल. तर याचा आन्सर आहे ट्रायंगल. ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय जॉइन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जोडल्यानंतर तयार होणारी फिगर ही ट्रायंगल असते. तर या पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. काही जरी अडचण असेल तर ऍप वर चॅट नावाचा ऑप्शन मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचा योग्यपणे तुम्हाला उत्तर समाधान मिळेल. धन्यवाद.